पौष महिन्यात लग्न केलं तर खरंच अशुभ होतं का, काही फक्त भीती आहे? नमस्कार मंडळी, पौष महिना सुरू झाला की आपण हमखास ऐकतो, आता लग्न सराई बंद, गृहप्रवेश मुहूर्तच नाहीत. पण कधी विचार केला आहे का, पौष महिन्यातच शुभ कार्य का थांबतात? हा महिना खरंच अशुभ आहे का, की फक्त यामागे काही खोल शास्त्र आहे? आज आपण जाणून घेणार आहोत खरमास म्हणजे काय आणि पौष महिन्याचा खरा अर्थ काय आहे. हिंदू पंचांगानुसार जेव्हा सूर्य धनुराशीत प्रवेश करतो तेव्हा त्या काळाला खरमास किंवा धनुर्मास असं म्हणतात. हा काळ साधारणपणे पौष महिन्यात येतो. शास्त्रानुसार या काळात सूर्याचं तेज कमी प्रभावी मानलं जातं आणि कोणतंही शुभ कार्य सूर्य आणि गुरु या दोघांच्या बळावरच अवलंबून असतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, शुभ कार्यासाठी सूर्य आणि गुरु का आवश्यक आहेत बरं? चला तर मग जाणून घेऊया. लग्न, गृहप्रवेश, मुंज यांसारखी शुभ कार्य ही केवळ सामाजिक विधी नाहीत, तर ऊर्जेची देवाणघेवाण असते. सूर्य हा आत्मा, तेज आणि जीवनशक्तीचा कारक आहे, तर गुरु ज्ञान आणि स्थैर्य आणि आशीर्वादाचा कारक आहे. खरमासात सूर्य दुर्बल मानला जातो आणि अनेकदा गुरुही असतं किंवा दुर्बल असतो, म्हणून या काळात शुभ कार्ये टाळली जातात. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, पौष महिना अशुभ नाही. हा महिना विवाहासाठी अयोग्य आहे, पण साधनेसाठी अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. शास्त्रानुसार हा काळ उपवास, जप, ज्ञान, सूर्योपासना, पितृकार्यांसाठी सर्वोत्तम मानला जातो. पौष महिना म्हणजे बाहेरच्या उत्सवांपेक्षा आतल्या शुद्धीचा काळ आहे. थंडी, संयम आणि शांतता ही शरीर आणि मन तपस्येसाठी योग्य बनवते. म्हणून आपल्या पूर्वजांच्या काळात भोग थांबून आत्मचिंतनाला प्राधान्य दिले. म्हणून मित्रांनो, पौष महिन्यात लग्न न होणं हा अंधविश्वास नाही, तर ऊर्जा आणि खगोलशास्त्रावर आधारित ते शास्त्र आहे. हा महिना टाळण्याचा नाही, तर योग्य उपयोग करण्याचा आहे. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि लाईक करा. अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.